ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोकरे येथील शेतात रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू। वन विभागाची तात्काळ पाहणी। मैताच्या कुटुंबियांना 25 लाखाची आर्थिक मदत। चंदगड तालुक्यातील कोकरे गावात रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी पुंडलिक बापू सुभेदार वय वर्ष 56 यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 ते 4:30 वाजण्याच्या दरम्यान श्री सुभेदार हे रामेवाडी या ठिकाणी शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना चहा देण्यासाठी गेले होते। त्याचवेळी सरस्वती सीताराम सुतार यांच्या गट नंबर 27 मधील उसातून अचानक एक रानगवा बाहेर येत त्यांनी हल्ला केला। या हल्ल्यात शिंग घुसल्याने श्री सुभेदार गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे दाखल करण्यात आले, परंतु दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गडिंग्लज येथे नेण्यात आलं। मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिक्षेत्र वनाधिकारी तुषार गायकवाड, वनपाल कृष्णा डेळेकर, चंद्रकांत पावसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। तसेच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतकाच्या कुटुंबियांना भेटून सांत्वन केलं। यानंतर 15 सप्टेंबर रोजी सहाय्यक वन संरक्षक विलास काळे यांनी मौजे कोकरे येथे जाऊन कुटुंबियांना आर्थिक सहाय्य जाहीर केलं। मृतकाच्या पत्नी अनिता पुंडलिक सुभेदार यांच्या नावे तातडीने 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला असून एकूण 25 लाख रुपयांची मदत मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले। श्री धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक कोल्हापूर यांनी तातडीने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना 25 लाखाचे अर्थसहाय्य मंजूर केलं। या प्रसंगी सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते। वन विभागाकडून सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आलं आहे की शेतात वन्य प्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, तसेच शेतकाम करताना सतर्कता बाळगावी। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।